हॅलो सकिन्नो, डीमार्टची शॉपिंग करण्याआधी आणि डीमार्टची शॉपिंग करताना काही टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंथली आपण किराणा आणतो, ग्रॉसरी आणतो, तर ते आणताना काय काळजी घ्यायची आहे, आणल्यानंतर ऑर्गनाइज कसं करायचं आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवून देणार आहे. तर इथून पुढचे व्लॉग किंवा जे माझे व्हिडिओज येणार आहे ते खूप उपयोगी असणारे असतील आणि मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर काही माहीत असेल तर ते मला नक्की कमेंट करून कळवा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिली टिप माझी, मास्टर ग्रॉसरी लिस्ट ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते, आता दालमध्ये मला एवढे दाल लागतातच, पण असं नाही की प्रत्येक महिन्यात मी हे दाल आणतेच. मी अदलून बदलून दाल आणते. आता फॉर एक्झाम्पल इथं चना दाल, मूग दाल, ग्रीन मूग दाल, उडद दाल, तूर दाल हे तर माझे फिक्स असतात. एव्हरी मंथ मी हे आणतेच. तसंच राजमा, मटकी, छोले, मसूर दाल, चवळी, तर हे जे बाकीचे आहेत हे मी अदलून बदलून आणते. तर ह्या महिन्यात राजमा आणले तर छोले नेक्स्ट मंथमध्ये आणते, छोले आणले तर त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये राजमा आणते. तर याप्रमाणे अदलून बदलून आणते. आता ब्रेकफास्टमध्ये पोहा, तसंच रवा, आपण लापसी रवा म्हणतो ते, तसंच स्मॉल रवा जे बारीक रवा असतं ना ते, तसंच चुरमुरे, इडली रवा, शेवया, साबुदाणा आणि इडली डोसा बनवायचा राईस, तसंच ओट्स, पास्ता. तर हे सर्व ब्रेकफास्टमध्ये युजली आम्ही बनवतो ब्रेकफास्टमध्ये. तर तुमच्या घरी जर आणि तुम्ही काय वेगळं बनवत असाल, त्यासाठी जर काय लागत असेल तर ते तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. फ्लोअरमध्ये व्हीट फ्लोअर, ज्वार फ्लोअर, रागी फ्लोअर, बेसन, मैदा, राईस फ्लोअर आणि कॉर्न फ्लोअर. तर कसं आहे ना, हे एक आयडिया येते आपल्याला. आता प्रत्येक महिन्याला आपल्याला हे सर्व आणावं लागतच नाही, कारण आपण एक व्हीट फ्लोअर जर आता आम्ही 10 किलो आणलं तर हे आम्हाला एक 2-3 महिने तरी जातंच, 2-2.5 महिने तरी जातं. तर कारण कुटुंबाचे आपले मेंबर्स किती आहेत ना त्यावर डिपेंड राहतं आपलं ग्रॉसरी लिस्ट. तर रागी फ्लोअर, बेसन, मैदा, राईस फ्लोअर, कॉर्न फ्लोअर हे आपण जास्त मी तर ते एवढं जास्त यूज करत नाही. तर मी एका महिन्याला आणलं तर हे मला एक 2 महिन्यापर्यंत, 2-2.5 महिन्यापर्यंत आरामसे जातं. पण हे जे आहे ते आपल्याला हे लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला आयडिया येते की पटकन कळतं की आपल्याकडं कमी आहे का संपलेलं आहे कळतं. ग्रॉसरी लिस्टवरून आपल्याला आठवत बसावं लागत नाही आपल्याला आणि काय हवं आहे आणि काय हवं आहे. ग्रॉसरी लिस्ट पुढं असली ना की पटकन आपल्याला आयडिया येतं. तसेच होल स्पायसेसमध्ये बघा, जिरा, मोहरी, कोरिअँडर सीड्स, अजवाईन, इलायची, सौफ, मेथी सीड्स, दालचिनी, लवंग, हिंग, खसखस, व्हाईट सेसम, पेपर, ड्राय चिली, बे लीफ, स्टारफूल. तर हे होल स्पायसेसमध्ये एकदा एका महिन्याला आणून ठेवलं की आपल्याला आरामसे जातं. प्रत्येक वेळेला आपण हे इलायची वगैरे आपण डेली यूज करत नाही, त्यामुळे आपल्याला हे आरामसं एकदा आणून ठेवलं की जातं. त्याप्रमाणे कॉन्डिमेंटमध्ये मी जाम, मायो, टमॅटो केचप, चॉकलेट सिरप, पीनट बटर आणि पिकल हे लिहिलेलं आहे. आणि जर ऑरिगॅनो वगैरे जर मला आता समजा पिझ्झा वगैरे करायचं असेल किंवा काही, तर मला जर त्या महिन्यामध्ये लागणार असेल तर मी त्यावेळेला ते ॲड करून घेऊन येते. तर त्यानंतर स्वीटनरमध्ये शुगर, जागरी, हनी आहे. बिवरेजेसमध्ये टी पावडर, कॉफी पावडर आणि बॉर्नव्हिटा. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि खजूर. तसंच मी सीड्ससुद्धा इथंच लिहिलेलं आहे. चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स हे 3 सीड्स मी यूज करते, त्यामुळे हे आणलेलं आहे. आणि हे युजली बदाम तेवढंच मी थोडं जास्त यूज करते. आणि जर काही स्वीट वगैरे बनवलं तर थोडं काजू वगैरे मी घालते. त्यामुळं हे खजूर वगैरे अनुष्याला मी खायला देते, त्यामुळं मी एवढेच ड्रायफ्रूट्समध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्हाला अंजीर वगैरे, तुम्ही वॉलनट्स वगैरे खात असाल तर तुमच्या ह्याच्यानं तुम्ही ते मास्टर ग्रॉसरी लिस्ट बनवू शकता. तसंच आता पावडर स्पायसेसमध्ये जिरा पावडर, धना पावडर, सांबार पावडर, गरम मसाला, रेड चिली पावडर, हळद, राजमा मसाला, पास्ता मसाला, छोले मसाला, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, बिर्याणी मसाला, सॉल्ट, तसंच पाणीपुरी मसाला. तर हे पावडर स्पायसेसमध्ये ठेवलेलं आहे. ह्यात पण तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही स्पायसेस आणू शकता. तुम्हाला पावभाजी मसाला लागत असेल, किचन किंग मसाला लागत असेल, खूप सारे मसाले आहेत, चिकन मसाला वगैरे, एग मसाला. तर तुम्ही काय खाता तुमच्या कुटुंबात त्याप्रमाणे तुम्ही, त्यामुळेच सांगितले की ग्रॉसरी लिस्ट बनवली ना तर आरामसे तुम्हाला थोडं इझी होतं. ऑइलमध्ये कुकिंग ऑइल आणि घी लिहिलेलं आहे. तसंच ऑदर्समध्ये मी फुटाणे, पीनट राईस,
तसंच चिंच, सुकं खोबरं आणि रोस्टेड सेवया, खीर वगैरे बनवण्यासाठी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर स्नॅक्ससाठी बिस्किट, रस, नमकीन, चिप्स, पॉपकॉर्न, सूप पॅक. तर हे सर्वच नसतात आमच्या प्रत्येक महिन्यात. ह्यामधलं आम्ही काहीतरी एक आणतो, सगळंच नाही आणत. बिस्किट किंवा नमकीन नाहीतर चिप्स याप्रमाणे काहीतरी आणतो. तर आम्ही हे थोडं अवॉइड करतो. पूजा आयटम्समध्ये अगरबत्ती, वात, तर तुपाची वात आणि नॉर्मल आपण जी लावतो ती वात. तर मॅच बॉक्स, धूप, पूजा ऑइल, कापूर, हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन पावडर, रंगोळी, गोमूत्र आणि गंगाजल. तर हे पूजा आयटम्समध्ये. तसंच क्लिनिंग आणि बाथिंगमध्ये आपण फ्लोअर क्लीनर, हार्पिक, रेड अँड ब्ल्यू डिटर्जंट, फ्रंट फ्लोअर डिटर्जंट, डिशवॉशिंग सोप, शॅम्पू, टिश्यू पेपर, हँडवॉश, टूथपेस्ट, विनेगर, कम्फर्ट, बाथिंग सोप, पितांबरी, रिन सोप, फेस वॉश, स्क्रॉच पॅड, स्पॉन्ज, रूम फ्रेशनर, कोकोनट ऑइल, गुड नाईट कॉईल, सॅनिटरी पॅड्स, हँड अँड फेस मॉइश्चरायझर. तर हे मी एक लिस्ट केलेली आहे. तर ह्यामध्ये सगळंच आणतो असं नाही, आपल्याला जे काही संपलेलं असेल त्यानुसार आपण ते घेऊन येतो. तर ही माझी पहिली टिप आहे की तुम्ही मास्टर ग्रॉसरी लिस्ट ही बनवा. आणि त्यानंतर मी प्रत्येक महिन्यात पुन्हा सर्व बघून मी याप्रमाणे लिस्ट बनवते आणि घेतल्यानंतर टिक मार्क करते. आणि बघा, ही एका महिन्याची लिस्ट झाली, ही एका महिन्याची. तर याप्रमाणे मी लिस्ट करून हे फोटो तर घेऊन जाते किंवा ही लिस्ट घेऊन जाते. तर मला वाटतं फोटो घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही लिस्टच घेऊन जावा. तर हातात धरून तुम्ही पटापटा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर माझी सेकंड टिप आहे की तुम्ही कुठूनही शॉपिंग करा, स्मार्ट बाजार, रिलायन्स किंवा डी मार्टमधून, कुठूनही लोकल शॉपमधून. तुमचं एक जे बजेट आहे ना ते बजेट प्लॅन करा एव्हरी मंथ. आता तुम्हाला एक आयडिया आलेली असते, तुम्ही एव्हरी मंथ शॉपिंग करत असाल ग्रॉसरीची, तर तुम्हाला एक आयडिया आलेली असते की कितीपर्यंत तुमचं बजेट जातं. जर काही फेस्टिवल असेल, दिवाळी वगैरे, दसरा, तर त्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त होऊ शकतं, 1000 रुपीज वगैरे. तर माझी अजून एक टिप, तुम्ही जेव्हा केव्हाही ग्रॉसरी शॉपिंगला जाता त्यावेळेला तुम्ही कार्डच्या ऐवजी कॅश घेऊन जावा. जर समजा तुमचं 4000चं बजेट असेल तर तुम्ही 4000 रुपये कॅश घेऊन जावा. जरी तुम्हाला तिथे गेल्यानंतर जर काही दुसरं घेऊ वाटलं तरी त्यावेळेला तुमच्या एक डोक्यात असतं की तुम्ही कॅश 4000 रुपयेच आणलेले आहेत आणि त्यामध्येच तुम्हाला बसवायचं आहे. त्यामुळे तुम्ही अननेसेसरी शॉपिंग करणार नाही. त्यामुळं तुम्ही कॅशच घेऊन जावा, जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा. तर ही होती माझी दुसरी टिप. आणि माझी तिसरी टिप, तुम्ही मंथली ग्रॉसरी शॉपिंग करायला जेव्हा जाता त्याच्या आधी तुमचे सर्व जे डबे आहेत ते एकदा नक्की चेक करा की काय संपलेलं आहे, काय शिल्लक आहे आणि काय तुम्ही स्टोअर वगैरे करून ठेवलेलं आहे डब्यामध्ये किंवा तुम्ही कुठेही स्टोअर करता स्टोरेज बॉक्समध्ये वगैरे. तिथं सर्वकडे तुम्ही एकदा चेक करा की काय राहिलं आहे का, शिल्लक आहे का. आणि जर जे राहिलं असेल तर ते फिल करून ठेवा. तर काय होतं ना, खूप वेळेला आपल्याकडं शिल्लक असतं लास्ट मंथ आणलेलं, पण ते आपण बघायचं राहून जातं आणि आपण पुन्हा ते वेळेला आणतो आणि ते डबल होऊन जातं. आणि काही वेळेला डाळी वगैरे खूप दिवस ठेवले की त्याला कीड यायला लागते. तर त्यामुळं तसं न करता तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही लिस्ट करा. मी खाली करून तर ह्या सगळ्या डब्यात भरून ठेवलेलं आहे. जेवढं शिल्लक आहे ते सगळं मी भरून ठेवलेलं आहे. साखर वगैरे सगळं संपलेलं आहे, सर्व काही भरून ठेवलेलं आहे. जे झालं आहे आता जे हे वरती आहे तेवढंच आहे, आतमध्ये माझं काही शिल्लकच नाही आहे. त्यामुळे आणताना मी थोडं आणणार आहे. तसंच फ्रीजसुद्धा चेक करा, बटर, पनीर काही शिल्लक आहे किंवा आणायचं असेल तर. माझी चौथी टिप, तुम्ही मंथली ग्रॉसरी शॉपिंग करायला जाताना बॅग्स घेऊन जावा. कारण प्रत्येक वेळेला तिथे गेल्यानंतर नवीन बॅग घेण्यासाठी अननेसेसरी पैसे वेस्ट होणार नाहीत. तसंच वॉटर बॉटल नक्की कॅरी करा. जाताना तुम्ही पोटभर जेवून जावा किंवा काहीतरी खाऊन जावा. कारण जर तुम्हाला जर भूक लागलेली असेल ना तर तिथं अननेसेसरी तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स बघून तुम्हाला ते घ्यावेसे वाटतात. त्यामुळे अननेसेसरी पैसा खर्च होणार नाही. तर सगळे डबे मी जे काही राहिलेले आहेत ते फिल करून ठेवलेले आहेत आणि आता सगळं रिकामं झालेलं आहे. तर हे सगळे मी घासण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे घासून ठेवणार आहे आणि त्यानंतर सामान आणल्यानंतर ह्यामध्ये फिल करून ठेवणार आहे. जाताना जर तुम्ही घासून ठेवलात किंवा त्याच्या आदल्या दिवशी घासून ठेवलात तर तुम्ही येऊपर्यंत ते वाळून पण जातात आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये सामान फिल करून ठेवू शकता. आता डीमार्टमध्ये आल्यानंतर माझी पहिली टिप,
डीमार्ट असू दे, रिलायन्स असू दे, कुठलंही स्टोअर असू दे, त्यांचं एक जनरिक ब्रँड असतं, त्यांचं एक स्वतःचं असं ब्रँड असतं. तर ते प्रोडक्ट्स चीप मिळतात तुम्हाला आणि त्याची क्वालिटीसुद्धा छान असते. तर त्याच्यापेक्षाही चीप म्हणजे तुम्हाला जनरिक ब्रँड असतात, तिथं लूजमध्ये सुद्धा ठेवलेले असतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचीसुद्धा क्वालिटी छान असते. तर युजली मी लूजमध्ये जे असतात तेच डाळी वगैरे, पोहे, तांदूळ तेच मी खरेदी करते. अजून एक टिप म्हणजे तुम्ही जेव्हा शॉपिंग करत असता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जे दिसतं त्याच्यावरती आणि खालतीसुद्धा एकदा बघायचं. कारण काय काय वेळेला चीप प्रोडक्ट्स, कमी किमतीचे प्रोडक्ट्स वरती किंवा खाली ठेवले जातात आणि एक्सपायरी ज्याची जवळ आली असेल, एक्सपायरी डेट ज्या प्रोडक्टची जवळ आली असेल ते डोळ्यासमोर ठेवतात, जेणेकरून ते आपण घेऊ. आणि थोडे जे महाग आहेत ते सुद्धा डोळ्यासमोर ठेवले जातात. तर एकदा वरती आणि खाली जरूर बघा. पॅकेज्ड फूड घेताना कधीसुद्धा मागच्या साईडचे जे आहेत ते घ्यायचे, कारण कधीकधी एक्सपायरी डेट ज्याचे जवळ आलेले असतात ते पॅकेट्स पुढे ठेवले जातात, जेणेकरून ते पटकन रिकामे होतील. त्यामुळे कधीही पाठीमागचे जे आहेत ते फूड आपण म्हणजे ते प्रोडक्ट्स आपण घ्यायचे आहेत. तसेच प्रत्येक वेळेला ऑफर आहे म्हणून जास्तीचं सामान घेऊन यायचं नाही. जर तुम्हाला लागत असेल तरच तुम्ही ते घ्या, नाहीतर ऑफर आहे म्हणून तुम्ही ते घेत बसता आणि ते अननेसेसरी पैसेसुद्धा जातात आणि ते आपल्याकडे सामानसुद्धा जास्त आपण स्टोअर करतो आणि जी शॉपिंग आहे तीसुद्धा बजेटच्या बाहेर होते. खूप वेळा बाय वन गेट वन याप्रमाणे ऑफर असतात, तर तीसुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे. जर एका पॅकेटची किमतीमध्ये तुम्हाला जर अजून एक फ्री मिळत असेल तर ती मग छान आहे हो ऑफर. पण काय काय वेळेला ठेवतात ना, तुम्ही एवढं सामान घेतलं की 1 किलो साखर फ्री, ऑइल फ्री याप्रमाणे, तर ती ऑफर शक्यतो टाळा, कारण त्याने खूप सारे पैसे वेस्ट होतात आणि अननेसेसरी आपण सामानसुद्धा घेऊन येतो. अजून एक टिप, तुम्ही जेव्हा डेअरी प्रोडक्ट्स घेता तेव्हा ते लास्टला घेण्यासाठी ठेवा, कारण तुम्ही जर सुरुवातीलाच घेतला तर त्याचं टेम्परेचर जे आहे ते चेंज होऊन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमची सगळी शॉपिंग झाल्यानंतर तुम्ही तुमचे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, बटर, पनीर, टोफू, काही तुम्हाला घ्यायचे आहे ते तुम्ही घेऊ शकता. तसेच कधीसुद्धा तुम्ही गार्लिक, ऑनियन जे पिल्ड केलेले असतात ना, पिल्ड आणि स्टोअर केलेले असतात ते घेऊ नका, कारण ते प्रोसेस्ड केले असते टिकण्यासाठी आणि त्यामुळे त्याचे रेटसुद्धा जास्त लावलेले असतात. त्यामुळे ते कधीही खरेदी करू नका. आणि हो, डेअरी प्रोडक्ट्स जे आपण घेतो ते ठेवण्यासाठी एक वेगळी पिशवी ठेवा, जेणेकरून तुम्ही घरी गेल्यानंतर पटकन त्यातले सामान काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. माझी शेवटची टिप, कधीही तुम्ही ग्रॉसरी शॉपिंग करायला जाता तेव्हा वीकडेजमध्ये जावा, विकेंडला जाऊ नका, कारण खूप रश असतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळसुद्धा खूप वेस्ट होतो. त्यामुळे तुम्ही वीकडेजला जावा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.